याच्याकडे तुम्ही की सध्याची परिस्थिती आहे, पक्षाकडे मोठे मोठे नेते सोडून गेले आहेत, मग अशा वेळेस नवीन नेतृत्वाला तयार करायचं, तरुण नेतृत्व तयार करायचं, या प्लॅनच्या दृष्टीने ते शरद पवारांचं म्हणण्याकडे तुम्ही बघतात की एका आजोबांनी आपल्या नातवाचं केलेलं कौतुक फक्त याच हिशोबाने बघता? नाही, 7 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. त्याच्या आधी व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी काम करत होतो. गेल्या 7 वर्षामध्ये कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये मी अडकलेलो नाही. जे काय केलं आहे ते मनापासून केलेलं आहे. ज्या पद्धतीचं राजकारण मला पुढे घेऊन जायचं आहे त्याच पद्धतीने मी वागलेलो आहे. पूर्वीची माझी स्टाईल कपड्यापासून बोलण्यापर्यंत मी बदललेली नाही. जसं आहे तसं आहे. काही लोक बदलतात, मी ते काय बदललेलो नाही. अशात जे काय मी काम आजपर्यंत केलेलं आहे, युवा संघर्ष यात्रा 800 किलोमीटरची काढली, युवांचे प्रश्न मांडले, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले, शहरी भागातले प्रश्न, ग्रामीण भागातले, हे सगळे तिथं मी मांडत आलेलो आहे. आणि मी मोठ्यांशी भिडलेलो आहे जर एखादा विषय मला आवडला नाही तर. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपण अडकत नाही, आणि त्याच्यात पवारसाहेब म्हणतात की ह्याचं काम चांगलं आहे, त्याचा अर्थ की मी राईट डिरेक्शनला आहे. माझ्यासाठी डिरेक्शन महत्त्वाची आहे, दिशा महत्त्वाची आहे. प्रभूजी, 2019ला जेव्हा आमदार म्हणून आलात तिथे, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. त्याच्यानंतर पुढचे 36 दिवस जे काय आपण राजकारण बघितलं ते वेगळं राजकारण होतं. तेव्हा कुठे रोहित पवारांच्या मनात हा विचार आला होता की 5 वर्षांनंतर एका वेगळ्या चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये आपण असू, आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे, पक्षात घडलेल्या गोष्टीकडे कसं बघता? हे बघा, बिझनेसमध्ये काम करत असताना दररोज चॅलेंजेस येत असतात. त्यामुळे चॅलेंजेस येतच राहतात. त्याच्यावर मात करायची असते, मार्ग काढायचा असतो. हे बिझनेसने मला तिथे शिकवलेलं आहे. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर सगळंच खूप सुखद असेल असं नाही. अशा काही घटना घडतील हे माहीत नव्हतं, पण चॅलेंजेस येतील हे मात्र माहीत होतं. ईडीची कारवाई झाली, बऱ्याच वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तिथं केला, माझ्या कंपनीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. जर मी पक्का नसतो विचाराचा तर आज सत्तेत जाऊन बसलो असतो. पण शेवटी राजकारणात आपण फक्त आमदार होण्यासाठी, नाहीतर फक्त आपण सत्तेत जाण्यासाठी, पद मिळवण्यासाठी आपण राजकारणात तर आलेलो नाही. एक विचार घेऊन आलेलो आहे, आणि विचाराची तडजोड कधी करायची नाही, ते लोकांना पटत नाही. हे लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं. पण काय ना, तुम्ही मग अशी उल्लेख केला की काही नेत्यांना अडचणी होत्या म्हणून त्यांनी एक राजकीय भूमिका घेतली, त्यांच्या अडचणी कमी झाल्या. अडचणी तर तुम्हालाही होत्या. तुम्ही आता ईडीच्या चौकशीचा उल्लेख केला, तुमच्याही मागे ईडीचा ससेमिरा लागला होता. तुमच्या कंपन्यांवरती कारवाई झाली, बारामती ॲग्रोवरती कारवाई झाली, किंवा इतर कंपन्यांवरती कारवाई तिथे होत होती. त्या क्षणी तुम्हाला कुठे वाटलं नाही, रोहित पवारांना एक व्यक्ती म्हणून कुठेतरी मनात विचार आला असेल की जसं काही लोकांना शांत झोप लागते त्यांच्यासोबत गेला नाही, तसं तुम्हाला वाटलं नाही कुठे की चला आपणही हा कॉम्प्रोमाइज करावा, किंवा तुम्हाला ऑफर होती अशी काही? ते शांत झोप लागू शकली असते, पण मी चुकीचं काही केलंच नव्हतं. आणि महत्त्वाचं काही, पवारसाहेबांना सुद्धा अशीच नोटीस आली होते. त्यामुळे ज्या व्यक्तीकडे बघून आपण मोठं झालो आहे ते सुद्धा घाबरले नाहीत, तर मी का घाबरायला पाहिजे? लहानपणीपासून मला माझ्या आईली, माझ्या वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे जे महामानव होऊन गेले, शिवशाहू फुले आंबेडकरांपासून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांपासून, अण्णाभाऊ साठेंपर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्यात. पण ते ऐकून फक्त एका कानाला ऐकायचं, दुसऱ्या कानाला सोडायचं असं तर नाही ना. प्रभाव हा माझा ह्या सगळ्या थोर व्यक्तींचा लहानपणीपासून आहे. थोडंसं आध्यात्मिक कुटुंब असल्यामुळे, आध्यात्मिक म्हणजे काय कीर्तन आणि प्रवचन जमतं असं मी म्हणत नाही, पण लहानपणीपासून मला वारीला आई वडिलांनी नेलेलं आहे. त्यामुळे संतांचा विचारसुद्धा थोडासा विचारावर त्याचा प्रभाव असल्यामुळे मग कशाला घाबरायचं. आजपर्यंत कुणी घाबरलेलं नाही, आणि शिकवण तशी असल्यामुळे विचार फार महत्त्वाचे होते. पण तुम्हाला होती ऑफर, तुम्हाला कोणी संपर्क करायची की आय एम शुअर केलाच असेल तुम्हाला संपर्क कोणीतरी त्या काळात, तेवढं सगळं घडत असेल? कदाचित मी जास्त वोकल आहे, मी जास्त तिथं व्यक्त होतो, आणि ज्या पद्धतीने आजपर्यंत व्यक्त झालेलो आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मी बोललेलो आहे, मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोललेलो आहे, आणि अशाच विषयाच्या बाबतीत म्हणजे करप्शन नाही तर एखादी चुकीची घटना घडली आहे त्याबद्दल बोललो आहे. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की मला ओळखून असणारे बरेच नेते पलीकडे आहेत, नाही तर माझ्यातले सुद्धा कुटुंबातून ओळखून असणारे त्यामुळे ती ऑफर आली नसावी. कधीच नाही, कधीच तुमच्याशी चर्चा, कधी अजित पवार तुम्हाला म्हणाले की चला रोहित सोबत या, आपण करूया सरकार, काहीतरी झालं असेल बोलणं? स्वभावच माझा असा आहे की म्हणतात ना की कधी कधी जेव्हा आपण राजकारणामध्ये काम करतो आणि पुढे विचार घेऊन जात असतो तेव्हा थोडं विचित्र स्वभाव असणं पण फार महत्त्वाचं आहे. माझा या बाबतीत फार विचित्र स्वभाव आहे. मला असं शॉर्टकट आवडत नाहीत. मला असं कम्फर्ट वालं जे म्हणतो ना आपण, तडजोड करून चला बसूया, चर्चा करूया, मग ब्लॅकमेल करूया, नाहीतर चल सत्तेत जाऊन बसू, बाकीचं राहू दे त्यांचं सेल्फ सेंटर्ड ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टी मला आवडत नाही. त्यामुळे हा स्वभाव बऱ्याच नेत्यांना माहिती असल्यामुळे, कारण ते शेवटी नेते आहेत, त्यांना माहिती असेल ना हा मुलगा
डोक्याली कसं आहे, त्यामुळे त्यांना ते माहिती असल्यामुळे मला काय तसं ऑफर आली नाही. तुमचे कसे संबंध राहिलेत अजित पवारांशी, म्हणजे सत्तेत असताना आणि मध्ये एका लग्नात